महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा महामंडलेश्वर पट्टाभिषेक महोत्सवात महंत विद्या नंदगिरी उर्फ विकी गुरु श्री 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 1008 महामंडलेश्वर ही पदवी बहाल करण्यात आली आहे. या प्रसंगी आचार्य महामंडलेश्वर श्री लक्ष्मी त्रिपाठी आणि नीता केने गुरु यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 च्या बाबा प्राईम हॉल या ठिकाणी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाडा अभिषेक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं राज्यभरातून किन्नर समुदाय एकत्र आले होते. यात महाराळ येथील किन्नर समुदायाचे विकी गुरु यांना धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक योगदान पाहता श्री 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 1008 महामंडलेश्वर विद्या नंदगिरी उर्फ विकी गुरु ही पदवी बहाल झाली आहे. तसेच या सोहळ्यात पट्टाभिषेक, महाप्रसाद आणि कलश यात्रेचं आयोजनही करण्यात आलं होतं. या सोहळ्यात उपस्थित तृतीयपंथी नेत्यांनी सांगितलं की आज तृतीयपंथी समाज आपली वेगळी ओळख जपत सनातन धर्माच्या धार्मिक परंपरेत सक्रिय सहभाग नोंदवत आहे. अनेक वर्ष समाजाच्या उपेक्षेला सामोरं गेल्यानंतर आता तृतीयपंथीय बांधव संघटित होत आहेत आणि धार्मिक क्षेत्रात आपला अधिकार मिळवू लागलेत. सोहळ्यातील मिरवणूक आणि आनंदोत्सवामुळे उल्हासनगर शहरभर उत्सवाचं वातावरण पसरलंय. आजपासून या क्षणापासून आमची विकी गुरु धर्मची ध्वजा त्यांना दिलाय. ते धर्माचं कार्य पुढे काढणार. विद्यानंदगिरी आणि आपला आश्रम, गौशाला, सत्य सनातनचा प्रचार प्रसार आणि मंदिराचं सर्व काय हे बघणार आपल्या उल्हासनगर, कल्याण, विठ्ठलवाडी क्षेत्रात. बघा, ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड चांगल्या रीतीने स्थापित केलं आहे महाराष्ट्र शासनाने, देवेंद्र फडणवीसनी. आम्हाला सर्व शहरामध्ये कम्युनिटी सेंटर व्हायला पाहिजे, वन स्टॉप सेंटर असायला पाहिजे डॉक्युमेंटेशनसाठी, एज्युकेशन, शेल्टर या सर्व विषयावर सरकार काम करायला पाहिजे. आणि ॲक्सेस टू क्वालिटी हेल्थ सर्व्हिसेससाठी पण सरकारला पाऊल उचलायला पाहिजे. आम्ही ट्रान्सजेंडर वेलफेअर बोर्ड जे ट्रान्सजेंडरांसाठी बनलेलं आहे त्यांना आवाहन करत आहोत की तुम्ही हे कार्य सरकारकडून आमच्यासाठी करून घ्यावे. आणि आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबरोबर विश्वास आहे. ते सनातनचा ध्वज घेऊन पुढे चाललेले आहेत. आमचा पूर्ण किन्नर आखाडा त्यांच्याबरोबर पाठिंबा आहे. बोला नमः पार्वती पते हर हर महादेव. श्री महाकाल मी विद्या नंदगिरी 1008 श्री श्री. मी उल्हासनगर महाराळगावमध्ये राहते आणि आज जो काय कार्यक्रम झालेला आहे ते मी सनातन धर्मासाठी, चांगल्या कामासाठी एक माझं मंदिर आहे आणि आश्रम आहे, गौशाळा पण करणार आहे. आणि ह्या किन्नर समाजासाठी, किन्नर आखाड्यासाठी मी पुढे होऊन प्रत्येक कामं करणार आहे. जय श्री महाकाल, नमो नारायण. हिंदू सनातन धर्माच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी आहे आणि आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याला पूर्ण विश्वास आहे की विद्यानंदगिरीजी महामंडलेश्वर या पदाचा आणि महंत मोहिनी नंदगिरीजी महंत पदाचा मान राखत हिंदू सनातन धर्माचा प्रचार प्रसार करतील. आज आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर यांच्या नेतृत्वाखाली, सोबतच विद्यानंदगिरी यांच्या गुरु नीताजी केने यांच्या नेतृत्वाखाली, सोबत बबलूजी आणि त्यांच्या सर्व परिवाराने हा सुंदर असा पट्टाभिषेकाचा कार्यक्रम करून विद्यानंदगिरी यांना महामंडलेश्वर आणि मोहिनी नंदगिरी यांना महंत पदावर विराजित केला आहे. त्यांनी हिंदू सनातन धर्माचं कार्य करावं असा सर्वस्वी आम्हास विश्वास आहे आणि यापुढेही त्यांच्याकडून हिंदू सनातन धर्मासाठी कार्य व्हावं यासाठी तुमच्या सर्वांच्याही सोबतीची गरज आहे. तर तुम्ही सर्वांनीही हिंदू सनातन धर्माच्या प्रचारासाठी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर विद्यानंदगिरी आणि मोहिनी नंदगिरी यांना साथ द्यायची आहे. आज आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी यांचा आशीर्वाद तर सोबत आहेच, सोबतच हवी आहे तुमच्या सर्वांची हिंदुत्वाची साथ. जय श्री महाकाल, हर हर महादेव. मी महामंडलेश्वर डॉक्टर शिवलक्ष्मी नंदगिरी. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं.
सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, एसईओ से लेकर गूगल माई बिजनेस तक हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।